हॅलो, गुड मॉर्निंग. आता 8:30 झाले. उठले. मम्मी तिच्यामध्ये काहीतरी करते. मी रोज उठल्यावर सकाळी फुलांची रांगोळी काढते बाहेर दरवाजात. तुम्हाला दाखवते. हॅलो, मी रोज मॉर्निंगला उठून गरम पाणी पिते, ते पण खाली बसून जमिनीवर, रोज डेली. आमचा दरवाजा, तुम्हाला आमच्या दरवाजात 12 महिने रांगोळी आणि फुलं हे असेच दिसतील. ही माझी मम्मी, ही करते देवपूजा आणि ही आमचा फर्स्ट ब्लॉग बघते. ही मम्मीची देवपूजा झाली. आता मम्मी नाश्ता करते. मम्मी नाश्ता करते तोपर्यंत थोडा वेळ मी टीव्ही बघते. टीव्ही म्हणजे न्यूज. रोज सकाळी उठल्यावर मी न्यूज बघते. 9:15 झाले. मला भूक लागली. आता मग मी पोहे करते. आता मी पोहे खाणार, मी आवरणार आणि शॉपवर जाणार. रोज जायचं असं 10:30-11 वाजेपर्यंत निघायचं नाश्ता. ओके. रोज सकाळी माझा नाश्ता वगैरे झाल्यावर मला एकच टेन्शन असते की आज मी काय घालणार, म्हणजे काय घालू. आता बघूयात. कपडे त्याच्यातून डिसाईड करायचं की काय घालायचं. घातल्यानंतर असं वाटतं की नाही, ह्या म्हणजे जीन्स वगैरे घातली तर असं वाटतं मग त्याच्यावर हा टॉप घातला तर जास्त छान दिसला असताना, मग परत तो टॉप शोधायचा. असं होतं माझं रोज. कधी कधी जे हातात येतं ते घालून घेते, कधी कधी बोर होतं, कंटाळा येतो, मग जे भेटतं ते घालून घेते. आज विचार करते की काय घालू. पप्पा आले, पप्पा आता आले. ही कायम पप्पांसोबत वाद घालत असते. माणूस मला रोज 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 भांडण करतो. बघा बरं, मी इरिटेट ही करते 100%. मी सकाळी सगळ्यांना बोलले की मी 10:30-11 वाजेपर्यंत शॉपवर जाणार, पण इथेच 11 वाजले. आता आम्हाला पोहोचायला 11:30, म्हणजे नेहमीप्रमाणे उशीर झालेलाच. किती फटाफट आवरून आता आम्ही निघालो. 11 वाजले. आता आम्ही निघालो. आता पोचायला 11:30 वाजतील. आम्ही दोघी जणी रोज ठरवतो 11 वाजेपर्यंत शॉपला जायचं, पण आम्हाला 12च वाजता. माझ्यामुळेच होतं. आता वाजले, किती वाजले ग? 11 वाजले. 11 वाजले. लेट झाले. ती म्हणते तुझ्यामुळं लेट झाले. आणि मला रोज 5 वाजता घरी येऊन स्वयंपाक सगळं घरातलं आवरावं लागतं. तुम्हीच सांगा बरं. हॅलो, आज मी एकटीच आहे. आज मम्मी नाही आहे, मम्मी घरी गेली आहे. मी सबवेमधून बर्गर खाते. मला सबवेचं बर्गर बिलकुल आवडत नाही, पण मॅकडॉनल्ड्सचं आज बंद होतं त्याच्यामुळे सबवेचं बर्गर खाते. आणि कोको कोला माय फेवरेट. माझ्या मम्मीला हे बिलकुल आवडत नाही, माहिती नाही का, पण ती म्हणती कोको कोला, फंटा असे लिक्विड असतात ना, ते प्यायचे नाही. माझा वगैरे चालतो, पण हे असं काहीच नको. आज मी 5:30 वाजताच घरी आले, कारण की आज संडे आणि आज माझी मोठी बहीण आज घरी येणार होती. म्हणजे ती जवळच असते, पण मग ती आज येणार होती संध्याकाळी घरी. मग आज मी तिला घेतलं. आम्ही गार्डनमध्ये आलोय. हाय कर. हाय. आणि आमची गौरी ॲज युजल उड्या मारते. आता आम्ही थोडा वेळ थांबणार, मग आम्ही घरी जाणार. मग ती 8-8:30 वाजता तिच्या घरी जाणार. आमच्या घरीला बोर होते, कारण की आम्ही तर हे काही खेळू शकत नाही, म्हणून आमच्या घरीला बोर होते. आणि आम्ही तिला सारखं सारखं म्हणतोय चल, आमच्या गौरीला ऐकत नाही. किड्स गौरी चल पटकन. हॅलो,
चलो यू आई आवाज झालं आमची गौरी अजूनही खेळतेच आहे. आम्ही दोघी जणी बोर होतोय. अजून थोडा वेळ थांबू, मग थोड्या वेळाने आम्ही घरी जाऊ. आता वाजले 7. आता आम्ही करतोय गौरीची काय म्हणतात त्याला, आय डोंट नो, ऍक्टिव्हिटी कम्प्लीट कर. गौरी मी आम्ही मस्ती करतोय आणि तिची मम्मी तिची ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करते आणि आम्ही फक्त मस्ती करतोय. मस्ती मस्ती मस्ती. 2 मिनिटं. हे आमच्या गौरीची ऍक्टिव्हिटी आहे आणि हे पूर्ण गौरी सोडून मम्मी, बहीण आणि मी आणि या आमच्या मॅडम इकडे या बाया. फक्त बघताय, बाकी काहीच करत नाही. काही कामाची काहीच करत नाही. फक्त असं माझं जेवण झालंय, पण मी रोज जेवण झाल्यानंतर दूध पिते. रेग्युलर आहे माझं. पप्पा माझ्यासाठी दूध घेऊनच येतात. मी रोज दूध पिते झोपताना. माझी मम्मी भांडे पण घासते आणि दूधही गरम करून देते. दूध गरम करते, ती भांडे घासते. रोजचं तिचं काम. सगळे मला विचारतात की तू रात्री झोपताना फेसला काय यूज करते. माझा फेस एकदम क्लीन आहे, काहीच नाही, म्हणजे पिंपल्स वगैरे काहीच नाही. तर मी खूप वर्षापासून मी हे फ्री स्किनचं डे टॅनचं सिरम यूज करते. फक्त रेग्युलर तेच, बाकी मी काहीही अप्लाय करत नाही चेहऱ्याला. मला कोणत्याही क्रीमची ॲलर्जी होते फेसला. मी भरपूर सिरम यूज केलेले आहे, पण मला ते कोणतेच सिरम सूट झालेले नाही आहे. म्हणून मी हे डी टॅनचं सिरम, डी टॅन प्लसचं फ्री स्किनचं सिरम यूज करते. याची मी ॲड वगैरे काही करत नाही आहे, पण मग मी हे यूज करते. तुम्ही यूज करून बघा, खरंच छान आहे.